अमरावती शहरातील नामांकित न्यू हायस्कूल मेन शाळेचा शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या अंतर्गत माजी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची शाळा हा उपक्रम राबवण्यात आला। यात शेकडो माजी विद्यार्थी सहभागी झाले होते। अमरावती शहरातील सर्वात जुनी शाळा म्हणून ओळख असलेल्या न्यू हायस्कूल मेन्स इथं माजी विद्यार्थ्यांचं एकत्रीकरण आयोजित करण्यात आलं होतं। यंदाचं शाळेचं शताब्दी वर्ष आहे। या महोत्सवाच्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांची शाळा पुन्हा एकदा भरवण्यात आली। विविध क्षेत्रातील कार्यरत माजी विद्यार्थी एक दिवसासाठी का होईना पुन्हा जुनं आयुष्य जगले आणि याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं। साहेब खापर्डेंनी 1924 साली न्यू हायस्कूल मेन शाळेची स्थापना केली होती। त्या शाळेच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहे 2024 मध्ये। त्यानिमित्त शाळा आणि माजी विद्यार्थी मिळून पूर्ण वर्षभर शताब्दी समारोहाचं आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्त काही कल्पक माजी विद्यार्थ्यांच्या डोक्यातून सर्व माजी विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेचा अनुभव घेता यावा अशी संकल्पना होती, म्हणून सगळ्यांनी ठरवून आज माजी विद्यार्थ्यांची शाळा बनवलेली आहे। सुरुवातीला प्रार्थना झाली। सगळे मुलं, सगळ्यात मोठा विद्यार्थी 84 वर्षाचा आलेला आहे आणि हे सगळे मिळून असेंब्ली केली। ज्या आपल्या प्रार्थना झाली शाळेची, राष्ट्रगीत झालं, त्याच्यानंतर हे सगळे वर्गात गेले आणि सगळे माजी शिक्षक देखील बोलावलेले आहे आणि हे सगळे माजी शिक्षक आता सध्या त्यांचा पिरियड घेतात आहे। विशेष म्हणजे उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात आली। शाळेच्या आजी माजी शिक्षकांनी चक्क वर्ग भरवले। नियमानुसार सकाळी 11:30 वाजता प्रार्थना आणि राष्ट्रगीत झालं आणि मधल्या सुट्टीत माजी विद्यार्थ्यांनी घरून आणलेल्या डब्याचा आनंद घेतला। आपल्या जुन्या बालमित्रांसोबत एकत्र आल्यानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। मी पहिले आज शाळेत 34 पासून होतो शेवटपर्यंत। 11वी वर्ग होता 12वी पर्यंत, 9व्या वर्गापर्यंत। 9वीत 12वी चालू होती त्यावेळेस शाळा असेल। आज इतक्या वर्षानंतर पुन्हा या शाळेत येण्याचा योग आला म्हणजे तर आता पोरानं सांगितलं मला बा हे आहे म्हणे आपल्या शाळेत, म्हटलं मग जाऊ आपण। आठवण फरक बराचसा फरक झाला आहे ना। मोठे होते ते फक्त दरवाजे दिसून आले फक्त, बाकी सगळं फरक। गॅलरी वगैरे तशीच आहे ते। मागं आणखी 2 रूम होते। फरक तर पडणारच आहे। आमच्या हेड फडके मास्तर आणि इमानदार मास्तर होते फक्त। सर्व विद्यार्थी पांढरा शर्ट आणि पॅन्ट घालून आले होते। तर या एकत्रीकरणानं जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला अशीच भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। 1990 मध्ये या ठिकाणी मी रुजू झालो होतो। त्यानंतर इथे मुख्याध्यापक म्हणून 2021 पर्यंत मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून होतो। या आजचा जो शताब्दी महोत्सवाचा जो कार्यक्रम आहे, तर या निमित्त सर्व विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी खॉकी चड्डी आणि पांढरा शर्ट अशा शालेय गणवेशामध्ये येणार होते। त्यात बरेचसे जुने विद्यार्थी आहेत। तर मी सुद्धा असं मनात एक संकल्प केला आणि ठरवलं की बुवा हे विद्यार्थी जर विद्यार्थ्याच्या वेशात येतात आहेत, तर मी सुद्धा जुन्या शिक्षकांच्या वेशामध्ये का येऊ नये, म्हणून मी सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्या काळातले शिक्षक बनून येण्याचं मनात ठरवलं आणि तसा गणवेश आज मी परिधान करून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। खूप आनंद वाटतोय, कारण की त्यावेळेस जी मित्रमंडळी होती, ना जातीचा भेद ना पक्षाचा भेद, असे सगळे मन मिळालेले सगळे होते आणि मला खूप लकी लागली होती ही शाळा, की ज्या स्वातंत्र्यपूर्वीची शाळा आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांनी भरपूर काम केलं। आणि या शाळेत शिकत असताना मी महाराष्ट्रामध्ये फर्स्ट आलो होतो आणि देवधर सर त्यावेळेस मुख्याध्यापक होते। त्यांनी मला खुराक सुरू केली होती, आमच्या शाळेमध्ये असं प्रावधान नाही आहे, पण तू महाराष्ट्रात गोल्ड मेडल आणलं, आता नॅशनलला जाणार, तर असं मला एक दोन महिने असं डाएट त्यांनी दिलं होतं। ते मला आयुष्यभरासाठी प्रोत्साहन पण राहिलं। तर मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आलेले सर्व विद्यार्थी आपापल्या आठवणीत हरवून गेले होते। जणू प्रत्येक जण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यात साठवून घेत होता। आपला जुना वर्गमित्र भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। ही गोड आठवण आपल्याला प्रेरणा देत राहील अशीच अवस्था प्रत्येकाची होती।
आहे